एकांत, लेखणी, कागद, वाया सारे. मन कागदाहुनी निरीच्छ आणि कोरे. गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे बोटांवर अवचित. मन ओठंगुन आले, मन ओठंगुन आले, मन ओठंगुन आले. नमस्कार मित्र. व्हिजनच्या चला वाचूयाच्या 17व्या पुष्पामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र, आज 21 मार्च. 21 मार्च हा जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्तानं आम्ही आज आपणासमोर एक वेगळा उपक्रम घेऊन येतोय, कवितांचा. अर्थात कवितांचा म्हणून वेगळा उपक्रम नाही. आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कार्यक्रम आहे कवितांचाच. या कार्यक्रमामध्ये कविताच सादर होणार आहेत. तुमच्या आवडीचे, तुमचे लाडके अनेक कवी आपल्या कविता घेऊन तुमच्या समोर येणार आहेत. त्यांना आवडलेल्या दुसऱ्यांच्या कविता सुद्धा ते कदाचित तुमच्या समोर सादर करतील. पण या कवितांच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य थोडंसं यावेळी वेगळं ठेवलंय आजच्या या जागतिक कविता दिनाच्या निमित्तानं, की या कार्यक्रमामध्ये आजच्या कवितेवरच्या कविता सादर होणार आहेत. कवितेच्या कविता, कवितेवरच्या कविता, कवितेच्या अनुषंगाने कविता, कवितेबद्दलच्या कविता. तर मला वाटतं या निमित्तानं एक थोडासा वेगळा अनुभव घ्यायला काही हरकत नाही. खूप उत्तम उत्तम कविता या निमित्तानं तुम्हाला ऐकायला मिळतील, त्या अनुभवायला मिळतील. मित्रहो, आजपर्यंत व्हिजनच्या अनेक कार्यक्रमांना, जवळजवळ सर्व कार्यक्रमांना तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. मित्रहो, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मार्च महिन्यामधला व्हिजनचा हा 3रा कार्यक्रम आहे आणि येत्या आठवड्यामध्ये आणखी 2 कार्यक्रम घेऊन व्हिजन तुमच्या समोर येत आहे. म्हणजे मार्च महिन्यामध्ये व्हिजन एकूण 5 कार्यक्रम तुमच्या समोर सादर करत आहे. तर मित्रहो, या जागतिक कविता दिनाच्या निमित्तानं आपणा सर्व काव्यरसिकांना, तुमच्यातल्या कवींना, नवोदित कवींना, होतकरू कवींना, प्रस्थापित कवींना, कविता जगणाऱ्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आनंद घेऊया. पुढचा एक साधारणपणे पाऊण 1 तास जागतिक कविता दिनानिमित्तानं आजच्या या आगळ्या काव्य मैफिलीचा कवितेच्या कविता. नमस्कार. सगळ्यात आधी कविता दिवसाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि त्या निमित्ताने एक कविता मला सादर करायची, अशी की कवीला कविता भेटते, त्या भेटीचा जो आनंद कवीच्या मनात आहे किंवा भावना आहेत, त्यावर कवीचं व्यक्त होणं म्हणजे ही कविता आहे की तो तिला उद्देशून काय म्हणतो. ती कविता अशी आहे की, कविते भेटतेस जेव्हा कधी एकांताचा होतो मोर. भेटतेस जेव्हा कधी एकांताचा होतो मोर. सडा चांदण्याचा दारी जाते घालून दुपार. सडा चांदण्याचा दारी जाती घालून दुपार. कविते भेटतेस जेव्हा कधी मृगजळ येते हाती. भेटतेस जेव्हा कधी मृगजळ येते हाती. देहाच्या या दिवळीत उजळती लाख ज्योती. भेटतेस जेव्हा कधी. कविते भेटतेस जेव्हा कधी पडे माझी मला गाठ. भेटतेस जेव्हा कधी पडे माझी मला गाठ. काळजाच्या क्षितिजाला दिसू लागते पहाट. कविते काय सांगू गे कविते तुझ्या भेटीचे मी सुख. काय सांगू गे कविते तुझ्या भेटीचे मी सुख. माझ्या जाणीवांचे झाड मोहरते आपसुक. माझ्या जाणीवांचे झाड मोहरते आपसुक.
मोहरते अपसुख. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे कविता म्हणजे. कविता म्हणजे कविता म्हणजे कविता असते. कविता म्हणजे कविता म्हणजे कविता असते. जगण्या मरण्याची सविता असते. जगण्या मरण्याची सविता असते. कविता असते भयकंपित हरिणीचं लखलख हलणारं काळीच. कविता असते भयकंपित हरिणीचं लखलख हलणारं काळीच. कविता असते मातीच्या मांडीवर निश्चिंत पहुडलेल्या. कविता असते मातीच्या मांडीवर निश्चिंत पहुडलेल्या हिरवळीची अश्रापनीज. हिरवळीची अश्रापनीज. वीज होऊन कोसळते कवीवर. वीज होऊन कोसळते कवीवर. कविता घुसळते आयुष्याचा महासागर. कविता वाघासारखी झेपावते कवीच्या छातीवर. घोडा होऊन पाठलाग करते अर्थाची दमछाक होईस्तोवर. घोडा होऊन पाठलाग करते अर्थाची दमछाक होईस्तोवर. कधी होते तान्हुला ससा इवलासा. कधी होते तान्हुला ससा इवलासा. गाईच्या करुण डोळ्यांमधून हंबरत राहते कविता. गाईच्या करुण डोळ्यांमधून हंबरत राहते कविता. कविता चूड लावते लौकिकाच्या घरादाराला. कविता चूड लावते लौकिकाच्या घरादाराला. कविता झाड लावते तुमच्या अंगणात मायेनं बहरलेलं. कविता झाड लावते तुमच्या अंगणात मायेनं बहरलेलं. तापल्या डांबरावरून सैराट धावत सुटते कविता अनवाणी. तळपायांना फोड येऊन ठणकत राहते आयुष्यभर. कविता फास घेते लावून भर मध्यरात्री उत्स्फूर्त भावनांच्या सहज उद्रेकानं. कविता फास घेते लावून भर मध्यरात्री उत्स्फूर्त भावनांच्या सहज उद्रेकानं. सकाळी पंचनाम्याच्या वेळी हसत असते उभी कोपऱ्यात तोंडाला पदर लावून. कविता परकरांची धार होऊन नाचते फेर धरून. कविता परकरांची धार होऊन नाचते फेर धरून. कविता मोहरत्या अंधार अंगावर फुललेला काटा सरसरून. कविता मोहरत्या अंधार अंगावर फुललेला काटा सरसरून. कविता कधी जनातली कधी फक्त मनातली हिम्मत. कविता फक्त आणि फक्त एक नसती तोहमत. कविता फक्त आणि फक्त एक नसती तोहमत. कविता सुखदुःखाचा फिरता लोलक. कविता सुखदुःखाचा फिरता लोलक. कविता आयुष्याचा उच्छाद नसत सोपयमक. धारोष्ण धार संचित शास्त्राची. तीक्ष्ण धार नव्या विचार शस्त्राची. कविता दिव्याने लागत जावा जसा दिवा. कविता अदृश्य अवतीभवतीची संवेदन हवा. कविता अदृश्य अवतीभवतीची संवेदन हवा. कविता म्हणजे कविता असते. पेशी बदलत राहाव्यात क्षणाक्षणाला तशी नवनविता असते. पेशी बदलत राहाव्यात क्षणाक्षणाला तशी नवनविता असते. कविता म्हणजे कविता करणे. कविता येते तिला आत घ्यावंच लागतं आणि तिला व्यापायला मी पण संपूर्ण सोपवावं लागतं. नुसता मेंदू नाही, हृदय नाही, द्यावी लागते प्रत्येक पेशी. द्यावा लागतो रक्ताचा एक एक थेंब. द्यावी लागते झोप. द्यावा लागतो प्रत्येक श्वास. अतोनात संपूर्ण भंजाळून कवितेचं झाड बनून उरायचं. तरीही कविता येते
तेव्हा तिला आत घ्यावंच लागतं. माझ्या कवितेत त्याच्यापर्यंत पोहोच. रस्ते सोपे कठीण, सरळ आडवळणी, जसे असतील तसे ते तुझे असतील. तो बिचकेल, अडखळेल, अवघडेल, थरथरेलही कदाचित. तो जवळ घेईल न घेईल, पूर्ण शरणही येईल न येईल कदाचित. तुझ्यात आणि त्याच्यात जे काही होईल ते तुमचं स्वायत्त असेल. त्यात खुद्द मलाही स्थान नसेल. माझ्या कवितेत तुझं तुझं पण त्याच्यासोबत तुला उदंड मिळो. किती धडपड चालली आहे तिची बाहेर पडण्याची. किती धडपड चालली आहे तिची बाहेर पडण्याची. दिशा दिशात प्रयत्न करते, भिंतीवर आपटते, पडते, उठते, वारंवार उडते, फिरून धडकते, जखमी होऊन विव्हळते, आर्त होते, पुन्हा उठते. रक्तबंबाळ झाली, थकली, हारली, हतबल झाली तरी भरारी घेऊन पुन्हा तरंगते, अकस्मात कोसळते, पुनश्च उठण्याचा प्रयत्न करते, उडण्याचा प्रयत्न करते. बिचारी कविता शब्दांतून आत आली, शब्दांतूनच बाहेर जावं लागेल एवढंही कळत नाही तिला. किती धडपड चालली तिची बाहेर पडण्याची. किती धडपड चालली. आपल्या भयान एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत, वाचून दाखवू नये कुठलीही कविता. नवीन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटावं. नवीन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटावं, समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा. सरपटताना आत कवितेचा साप भिनू द्यावं विष, पण स्वतःतही कुणाला डंख मारू नये. कधीतरी कुठेतरी कविता छापून आल्यावरच कळावं साऱ्यांना, कवीमध्ये तेव्हाच काहीतरी मरून गेल्याचं. आठवणी, प्रसंग, अनेक व्यक्तींचे मृत्यू डोळ्यात देखत पचवत कवीने शांत, निश्चल, स्थितप्रज्ञ व्हावं. त्याच्या भोवतालची माती आपोआप ओली होत जावी आणि आपोआपच गवत उगवत राहावं. आपोआपच गवत उगवत राहावं. आपल्या एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत, वाचून दाखवू नये कुठलीही कविता. 21 मार्च जागतिक कविता दिन. जगामध्ये ज्या ज्या कवींनी कविता लिहिल्या त्या सर्व कवींना आणि त्यांच्या कवितेला मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझ्या 2-3 कविता सादर करत आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे ती गाते आहे. कवितेला नाव नाही, कवितेला गाव नाही. कवितेला नाव नाही, कवितेला गाव नाही. सांगण्यासारखे एवढेच आहे, तिच्याजवळ नदी आहे. नदीवर घाट बांधून दगडावर नाव करून घ्या असे सांगणारे खूप भेटले, पण घाट बांधणे तिला माहीत नाही. म्हणून ती कुठल्याही फंदात न पडता तिने गाणी म्हणायला घेतला आहे उन्हाचा डब. ती गाते आहे. ती गाते आहे, देण्यासारखं तिच्याजवळ काही नाही, घेणे तिला माहीत आहे. ज्याच्या देहावरून घरावरून पहाटेच्या मस्तीत गेले आहे वारे, त्याचे लुळे आयुष्य ती घेते आहे. एवढेच काय,
तिने आपल्या कपाळावरच्या जखमेत वाऱ्याला बांधून ठेवले आहे. पुन्हा कुणाच्या घरावरून दारावरून पहाटेच्या मस्तीत जाऊ नये वारे. कवितेला नाव नाही, कवितेला गाव नाही, सांगण्यासारखे एवढेच आहे, तिच्याजवळ नदी आहे. दुसरी कवितेचं नाव आहे दिवा घेऊन येईल. तू कवी आहेस म्हणून तुझ्याकडून काही नको आहे. तू कवी आहेस म्हणून तुझ्याकडून काही नको आहेस. तू तृप्त आहेस, अतृप्त आहेस, तू काही देऊ शकतोस म्हणूनही कदाचित तुझ्याकडून काही नको आहे. तसे देण्यासारखे तुझ्याकडे खूप काही आहे. घेता घेता माझी झोळी फाटून जाईल. तुझ्याशी बोलता बोलता वाचा निघून जाईल. तुझ्या जन्मापासून मी मात्र मौन पाळले आहे. क्रोध पक्षाच्या मरणातून जन्माला आलेले तुझे रूप पैसाच्या खांबाजवळ किती सुंदर फुलले होते. इंद्रायणीच्या डोहात तर तू नागव्याने आंघोळ केली होती. रात्री बेरात्री शहरातून हिंडताना तुला कोणी काहीच दिले नाही. इंद्रायणीच्या काठी कारखाने उभारले गेले तेव्हा एक योगी भोगी भेटला होता. त्याचे काय झाले, काय होणार ठाऊक नाही. आता तुला भेटण्यासाठी मुंग्यांच्या रांगा लागल्या आहेत. प्रत्येक जण आपापला पोशाख सांभाळत तुझ्या दिवाणखान्याकडे येतो आहे. अशा वेळी मी कुठेच नाही. तुला एक सांगून ठेवतो, सावल्यांचा काळ जवळ आला असेल, आह्यवपणे संपणार असतील रस्ते, तर तुझ्या घराकडे येताना मी दिवा घेऊन येईल. तू कवी आहेस म्हणून तुझ्याकडून काही नको आहे. तू तृप्त आहेस, अतृप्त आहेस, तू काही देऊ शकतोस. तिसऱ्या कवितेचं नाव आहे केव्हा तरी पाऊस येईल. रांगोळी घालणाऱ्या मुलीस पाहून कविता लिहिणारे केशसूर केव्हा निघून गेले. आपण हे रांगोळी घालायचे सोडून देऊ. एखादा कवी आपल्या घरावरून जाणार नाही म्हणून कुठे बिघडले. आपण कवीच्या शोधासाठी शहरात जाऊया. कवी सापडेलच असे नाही, सापडलाच तर गवसेलच असे नाही. आज उद्या केव्हा तरी पाऊस येईल. पावसात घरे बांधणारा कवी आपल्यालाच एखादी हाक देईल. माझ्या आता चौथ्या कवितेचं नाव आहे काळोखाचे गाणे. कुठल्याही दिशेने कुणाही पांत्यस्थाकडून आपल्या घराकडे येतील प्रकाशाची बीजे. कुठल्याही दिशेने कुणाही पांत्यस्थाकडून आपल्या घराकडे येतील प्रकाशाची बीजे. तेव्हा स्वागताला असू द्यावे एखादे सरोवर. काळोख आपलाच आहे, त्याला कोंडून ठेवावे तळघरात. एखादा कवी काळोखाला हाक मारील, काळोखाचे गाणे होईल. कुठल्याही दिशेने कुठल्याही पांथस्थाकडून आपल्या घराकडे येतील प्रकाशाची बीजे. कवितेचा जन्म होतो ज्या क्षणी, कवी मरून जातो त्या क्षणी. कवितेचा जन्म होतो ज्या क्षणी, कवी मरून जातो त्या क्षणी. त्यानंतरच्या प्रत्येक कवितेपूर्वी पुनर्जन्म होत असतो कवीचा. कविता देते त्याला जगणं, कविताच देते त्याला मरणही. जन्म मृत्यूच्या या खेळात कळत नकळत सुरू असतो प्रवास कवीच्या अस्तित्वाचा. असतात काही कवी या प्रवासाचा आलेख मांडणारे. काही कवी मात्र निघून जातात तसेच, कुठलाही आलेख न मांडता, ना जगण्याचा ना मरण्याचाही. त्यांच्यासाठी अस्तित्व असते केवळ त्यांची कविता, तेवढंच अस्तित्व त्या क्षणापुरतं. कवितेचा जन्म होतो ज्या क्षणी, कवी मरून जातो त्या क्षणी. हा जगण्याचा काळ वाढवता यायला हवा कवीला. कवीला हा जगण्याचा काळ वाढवता यायला हवा. नमस्कार. 21 मार्च जागतिक कविता दिन. त्यामुळे चला वाचूयातर्फे कवितेवरील कविता असा विषय. ही कविता माझी नाही आहे, कवी अनामिक आहे, पण ह्या विषयाशी संबंधित असल्यामुळे मी ही तुम्हाला वाचून दाखवते. कविता यायची, ती यायची वाऱ्यावरच्या लहरीसारखी, श्रावणाच्या सरीसारखी. ती यायची वाऱ्यावरच्या लहरीसारखी, श्रावणाच्या सरीसारखी. माहेर वाशिणीसारखी कधी कधी 2-4 दिवस नांदून जायची. माहेर वाशिणीसारखी कधी कधी 2-4 दिवस नांदून जायची. गजबजायचं सारं मन तिच्या येण्यानं. ती यायची,
ती यायची गर्द काळोखाच्या रात्री चांदण बनून. ती यायची गर्द काळोखाच्या रात्री चांदण बनून, मळलेले आकाशी तिरीप बनून. येताना येताना त्याची आठवण घेऊन यायची आणि मग इथेच डाव फसायचा. येताना त्याची आठवण घेऊन यायची आणि इथेच डाव फसायचा. त्याच्या आठवणीत दिवस मात्र जायचा. ती यायची कधी ओळीत चारोळीत, कधी बसमध्ये असताना. ती यायची कधी ओळीत चारोळीत, कधी बसमध्ये असताना, लेक्चरला बसताना, आणि कधी कधी मन रडत असताना आणि जग हसत असताना. ती यायची. पावसानंतरचा गारवा आवडायचा तिला. पावसानंतरचा गारवा आवडायचा तिला. गर्दीतला एकटेपणा नडायचा तिला. कधी कधी धो धो बरसत यायची बरं का. कधी कधी धो धो बरसत यायची, तर कधी समुद्राच्या लाटेसारखी विरळत यायची. आता येत नाही कविता. आता येत नाही माझी कविता. तिच्या नकळत मी करार केलाय, तिचा, शब्दांचा आणि माझा पर्यायाने. मला म्हटली आक्रोशाने, तुझ्या वांझोट्या लेखणीची कूस मी उजवली. मला म्हटली आक्रोशाने, तुझ्या वांझोट्या लेखणीची कूस मी उजवली. तू मात्र सगळी पुण्याई मातीत मिसळवली. आता ती येत नाही. आता ती येत नाही, कारण मला मातीत घर होतं बांधायचं आणि तिला मात्र आकाश होतं मिळवायचं. मी तिला बांधून ठेवायला गेले आणि तिला हवी होती स्वच्छंद भरारी. अजूनही मी प्रत्येक सणाचं आमंत्रण देते तिला. बरं, अजूनही मी प्रत्येक सणाचं आमंत्रण देते तिला. मात्र घरची पायरी देखील चढत नाही ती सध्या. माझी कविता माझ्या रुसली आहे. आता मला ती कधीच भेटत नाही. नमस्कार. चला वाचूया या मासिक अभिवाचन चळवळी अंतर्गत जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने कवितेवरच्या कविता या विषयावर माझी कविता ऐकवण्याची मला आज संधी मिळाली. त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचे आभार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू आलीस इतकी सहज. कविता जेव्हा आयुष्यात येते तेव्हा ती अगदी सहजपणे येते. कविता आल्यावर काय काय बदल होतात आपल्या आयुष्यात, किंवा कविता आपल्याला जाता जाता काय देऊन जाते, ते थोडंसं मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेमध्ये केला. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू आलीस इतकी सहज. तू आलीस इतकी सहज मी उगाच खरडले नाही. तू आलीस इतकी सहज मी उगाच खरडले नाही. कोरून तुला घेताना कागदही रडले नाही. आल्हाद किती तू हे मी कसे सगळ्यांना सांगू. आल्हाद किती तू हे मी कसे सगळ्यांना सांगू. भाव तुझ्या शब्दाशी जराही लढले नाही. म्हणजे तू इतकी सहजपणे आलीस की माझे भाव तुझ्या शब्दांशी अजिबातच लढले. तू आल्यापासून मन हे कुणाशी अडले नाही. तू आल्यापासून मन हे कुणाशी अडले नाही. छंद नाहक कुठले या जीवास जडले नाही. सहवास तुझा हा मादक शुद्धीत कसा मी मांडू. सहवास तुझा हा मादक शुद्धीत कसा मी मांडू. जीवनात असे कधीही यापूर्वी घडले नाही. तुझी मैफिल ऐकताना कुणीच बडबडले नाही. तुझी मैफिल ऐकताना कुणीच बडबडले नाही. क्वचित कुणाचे तेव्हा काळीज धडधडले नाही. कधी पाऊस तुझे गंधाळले तर कधी हुंदक्यांचे. कधी पाऊस तुझे गंधाळले तर कधी हुंदक्यांचे. ऐकून मेघ ही नवी त्या पुन्हा गडगडले नाही. आणि एवढं सगळं झाल्यावर कविता जाता जाता आपल्याला काय देऊन जाते, कविता कुणामुळे सुचली, का सुचली, कवितेचा त्यात काहीच स्वार्थ नाही आणि ती जाता जाता निस्वार्थीपणे आपल्याला काय देऊन जाते ते शेवटच्या कडव्यात मांडण्याचा प्रयत्न मी केलाय. न जुळलेले यमक तू मुद्दाम खोडले नाही. न जुळलेले यमक तू मुद्दाम खोडले नाही. नाते कधी व्यथेचे दुःखाशी जोडले नाही. भले तिच्या रुसण्याने आपुले सूत जुळले होते. भले तिच्या रुसण्याने आपुले सूत जुळले होते. तू नाव लावणे माझे अजून सोडले नाही. तू नाव लावणे माझे अजून सोडले नाही. तू आलीस इतकी सहज मी उगाच खरडले नाही. तू आलीस इतकी सहज मी उगाच खरडले नाही. कोरून तुला घेताना कागदही रडले नाही. कागदही रडले नाही.
धन्यवाद. मोरपिसी कविता. पाऊस भुरभुरतोय झाडाच्या शेंड्यावर, ओघळतोय फांदीच्या पानापानातून, घरंगळत झिरपतोय मुळाशी. त्याची हलकीशी लय विसळून टाकते मधली वर्ष विजनवासातली. पाऊस कोसळतो धुवाधार, पाऊस कोसळतो धुवाधार, झाडांना झोडपतोय बेसुमार. बुंध्याशी साचतं गढूळ, पण त्या झंझावातात वाहून जातं असलं नसलं बरंच काही. पलीकडल्या काठावरला तुझा मूक संवाद, पलीकडल्या काठावरला तुझा मूक संवाद, तुझी आर्त साद. तू ओळखतोस माझ्यातल्या मला की कवितेला, तू ओळखतोस माझ्यातल्या मला की कवितेला. ती उतरत राहिली कागदावर, मिटवत गेली सारे संभ्रम अबोल्याच्या बोलीतून. तू ओळखतोस माझ्यातल्या मला की कवितेला, ती उतरत राहिली कागदावर, मिटवत गेली सारे संभ्रम अबोल्याच्या बोलीतून. आभाळ निरभ्र स्वच्छ तुझ्यासारखं, आभाळ निरभ्र स्वच्छ तुझ्यासारखं, कवितेतून उमटणाऱ्या मोरपिसी रंगासारखं, कवितेतून उमटणाऱ्या मोरपिसी रंगासारखं. निमंत्रण. कुणाच्याही कवितेत मी शोधते स्वतःला, कुणाच्याही कवितेत मी शोधते स्वतःला. हळव्या कोवळ्या वळणावर तर कधी अवेळी आडवळणावर. कुणाच्याही कवितेत मी शोधते स्वतःला, हळव्या कोवळ्या वळणावर तर कधी अवेळी आडवळणावर. मी मलाच भेटत असते नव्यानं, समजून घेत शब्दांचं प्रवाहीपण. मी मलाच भेटत असते नव्यानं, समजून घेत शब्दांचं प्रवाहीपण. ओलाव्याच्या खोलीतून येणारी अपूर्व साद, कवितेच्या नितळ डोहात उमटतं प्रतिबिंब भावुकतेचं. कवितेच्या नितळ डोहात उमटतं प्रतिबिंब भावुकतेचं. आर पार जसंच्या तसं, आणि कविता सांभाळते प्रत्येक अनुभवातून जाताना. ओल्याव्याच्या खोलीतून येणारी अपूर्व साद, कवितेच्या नितळ डोहात उमटतं प्रतिबिंब भावुकतेचं. आर पार जसंच्या तसं, आणि कविता सांभाळते प्रत्येक अनुभवातून जाताना. ती असते पाठीशी म्हणून, कविता असते पाठीशी म्हणून मी दुःखाला दिलाय माझा पत्ता. निमंत्रणासह. कविता असते पाठीशी म्हणून मी दुःखाला दिलाय माझा पत्ता. निमंत्रणासह. नमस्कार. सोच रहा हूँ क्या सुनाऊं, सारे अक्षर रूठ गए. सोच रहा हूँ क्या सुनाऊं, सारे अक्षर रूठ गए हैं. दरअसल मेरी कविताओं के पन्ने कहीं पर छूट गए हैं. सोच रहा हूँ पता नहीं वो सारे पन्ने कहाँ कहाँ पर बिखरे होंगे. पता नहीं वो सारे पन्ने कहाँ कहाँ पर बिखरे होंगे. उड़ते होंगे, बहते होंगे, दब गए होंगे, दिख रहे होंगे. सोच रहा हूँ वो कागज़ जिस पर लिखी थी कविता मैंने बचपन वाली, वो कागज़ जिस पर लिखी थी कविता मैंने बचपन वाली. वो बारिश के खेल, वो आंगन सौंधी, मिट्टी भीगी डाली. अब वो कागज़ किसी गटर में या नाले में फंस जाए तो, अब वो कागज़ किसी गटर में या नाले में फंस जाए तो, कूड़ा कचरा चुनने वाले बच्चों के जो हाथ आए तो. अब वो कागज़ किसी गटर में या नाली में फंस जाए तो, कूड़ा कचरा चुनने वाले बच्चों के जो हाथ आए तो, क्या वो भूखा नंगा बचपन उस कविता को पढ़ पाएगा. क्या वो भूखा नंगा बचपन उस कविता को पढ़ पाएगा. गीत बनाकर गाएगा या फाड़ फेंक कर तड़ पाएगा.
या कागज की नाव बनाकर बारिश में वो छोड़ भी देंगे। खेल खेल में कविता को उसके यथार्थ से जोड़ भी देंगे। सोच रहा हूँ। और वो मेरी गज़लें सारी, और वो मेरी गज़लें सारी, चाहत प्यार मोहब्बत वाली, जिनको पढ़कर गालों पर क्या मौसम पर छाती थी लाली। हाय वो मेरी गज़लें सारी, जीवन से मायूस किसी बदकिस्मत के जो हाथ लगेगी, क्या उसके दुखियारे मन में कुछ जीने की आस जगेगी। गज़लें पढ़कर ताज़ा ना हो उसके दिल की चोट कही, किसी गज़ल के पीछे ही लिख देना सुसाइड नोट कही। सोच रहा हूँ। और वो सब भीगी कविताएं, और वो सब भीगी कविताएं बारिश की गुंजन वाली, टप टप झरझर रिमझिम रुमझुम टापुर टुपुर की धुन वाली, जिन कविताओं के शब्दों में इंद्रधनुष के रंग रहे, सूखे खेत में वो कागज जो गर्म हवा के संग बहे। क्या पढ़ पाएगी कविताएं आसमान को तकती आंखें, क्या पढ़ पाएंगी कविताएं आसमान को तकती आंखें, मुरझाई पथराई आंखें इंतजार से थकती आंखें। क्या उसके घर पर उस दिन मेरे कविता की बात भी होगी, क्या उसके घर पर उस दिन मेरे कविता की बात भी होगी। शब्दों के बादल गरजे तो आंसुओं की बरसात ही होगी। सोच रहा हूँ। हाँ वो कविताएं जिनमें थी क्रांति और उठाव की बातें, वैचारिक ठहराव की बातें, सामाजिक बदलाव की बातें। हाँ वो कविताएं जिनमें थी क्रांति और उठाव की बातें, वैचारिक ठहराव की बातें, सामाजिक बदलाव की बातें। राजनीति के व्यंग थे कुछ, कुछ इनकलाब के नारे भी। रोटी भी थी, मिट्टी भी थी, पत्थर भी, अंगारे भी। मेरे देश का आम आदमी जो सिस्टम का मारा है, मेरे देश का आम आदमी जो सिस्टम का मारा है, उसके हाथ लगे कविताएं, जो मजबूर बेचारा है। आंखों में आएगी चमक और होठों पर मुस्कान आएगी, आंखों में आएगी चमक और होठों पर मुस्कान आएगी। आखिरी हिचकी लेने वाली आशाओं में जान आएगी। कविता पढ़कर आम आदमी, कविता पढ़कर आम आदमी 1 या 2 दिन खींच भी लेगा। कविता पढ़कर आम आदमी 1 या 2 दिन खींच भी लेगा। तीसरे ही दिन भूख का मारा उन्हें पस्ती में बेच ही देगा, उन्हें पस्ती में बेच ही देगा। सोच रहा हूँ, सोच रहा हूँ। चला वाचूया पुष्प 17वे वर्ष 6वे जागतिक कविता दिन विशेष मासिक अभिवाचन उपक्रमात कवितेच्या कविता या कार्यक्रमात मी गोविंद नाईक आपल्या समोर माझे काही मुक्त शेर आणि एक गझल सादर करतो. शेर बघा की डोळे भरून माझ्या वाचू नकोस गझला, डोळे भरून माझ्या वाचू नकोस गझला, पडतील शब्द माझे प्रेमाच्या आसवांच्या. डोळे भरून माझ्या वाचू नकोस गझला, पडतील शब्द माझे प्रेमाच्या आसवांच्या. अजून एक असाच कवितेवरचा शेर की खऱ्या वाटती कधी कधी रचलेल्या ओळी, खऱ्या वाटती कधी कधी रचलेल्या ओळी. कविता म्हणजे इतका सुंदर भ्रम आहे का? खऱ्या वाटती कधी कधी रचलेल्या ओळी, कविता म्हणजे इतका सुंदर भ्रम आहे का? अजून एक तसाच कवितेवरचा गझलेवरचा एक शेर की मी तसा गझलेत आहे गुंतलेलो, मी तसा गझलेत आहे गुंतलेलो, जीव बापाचा जसा लेकीत असतो. मी तसा गझलेत आहे गुंतलेलो, जीव बापाचा जसा लेकीत असतो. अजून एक अत्यंत जवळचा असा शेर कवितेवरचा की त्या दुःखाचे दुःख कुणाला सांगू, त्या दुःखाचे दुःख कुणाला सांगू, त्या दुःखाचे दुःख कुणाला सांगू. ज्या दुःखावर कविता सुचली नाही, त्या दुःखाचे दुःख कुणाला सांगू.
ज्या दुःखावर कविता सुचली नाही. आता एक गझल पेश करतो. ती कवितेशी संबंधित अशा ओळींवरची ती गझल आहे. म्हटलं असं आहे की खूप दिसतात चांगल्या ओळी, खूप दिसतात चांगल्या ओळी, मात्र असतात का खऱ्या ओळी. खूप दिसतात चांगल्या ओळी, मात्र असतात का खऱ्या ओळी. आणि शब्द करतील उभे चित्र पुन्हा, शब्द करतील उभे चित्र पुन्हा, मी नव्याने चितारल्या ओळी. शब्द करतील उभे चित्र पुन्हा, मी नव्याने चितारल्या ओळी. एक साधी वही तुझी माझी, एक साधी वही तुझी माझी, फक्त दोघात वाटल्या ओळी. एक साधी वही तुझी माझी, फक्त दोघात वाटल्या ओळी. आणि तेच ते शब्द अर्थ तेच पुन्हा, तेच तेच शब्द अर्थ तेच पुन्हा, कोण आणेल वेगळ्या ओळी. तेच तेच शब्द अर्थ तेच पुन्हा, कोण आणेल वेगळ्या ओळी. काय आहे मनामध्ये इतके, काय आहे मनामध्ये इतके, केवढ्या लांब आखल्या ओळी. काय आहे मनामध्ये इतके, केवढ्या लांब आखल्या ओळी. आज घायाळ लेखणी आहे, आज घायाळ लेखणी आहे, आज होतील तांबड्या ओळी. आज घायाळ लेखणी आहे, आज होतील तांबड्या ओळी. आणि भूक नव्हती जरी विचारांना, भूक नव्हती जरी विचारांना, खूप वाढून ठेवल्या ओळी. भूक नव्हती जरी विचारांना, खूप वाढून ठेवल्या ओळी. आळ घेऊ तरी कुणावरती, आळ घेऊ तरी कुणावरती, आपले शब्द आपल्या ओळी. आळ घेऊ तरी कुणावरती, आपले शब्द आपल्या ओळी. आणि आज देईन मी नव्याने पण, आज देईन मी नव्याने पण, काय केल्यास कालच्या ओळी. आज देईन मी नव्याने पण, काय केल्यास कालच्या ओळी. आणि कोण वाचेल माहिती नाही, कोण वाचेल माहिती नाही, खोल नजरेत छापल्या ओळी. कोण वाचेल माहिती नाही, खोल नजरेत छापल्या ओळी. आणि ह्या गझलेचा शेवटचा शेर आहे की हट्ट केलास तू समासाचा, हट्ट केलास तू समासाचा, हट्ट केलास तू समासाचा, आणि तोडून टाकल्या ओळी. हट्ट केलास तू समासाचा, आणि तोडून टाकल्या ओळी. खूप दिसतात चांगल्या ओळी, मात्र असतात का खऱ्या ओळी. मात्र असतात का खऱ्या ओळी. खूप खूप धन्यवाद. चित्रकार म्हणालीस तेव्हा कविता लिहित बसलो, चित्रकार म्हणालीस तेव्हा कविता लिहित बसलो, कविता लिही म्हणालीस तेव्हा नुसताच शून्यात बघून हसलो. शून्यात बघू नकोस म्हणालीस तेव्हा तुझ्या डोळ्यात बघत होतो. शून्यात बघू नकोस म्हणालीस तेव्हा तुझ्या डोळ्यात बघत होतो. तुझ्या प्रमाणे नाही तरी माझ्या परीने जगत होतो. ह्याला काय जगणं म्हणतात का म्हणालीस, ह्याला काय जगणं म्हणतात का म्हणालीस तेव्हा अनेक मरणं भोगून झाली होती. ह्याला काय जगणं म्हणतात म्हणालीस तेव्हा अनेक मरणं भोगून झाली होती. तुला भोग कळे कळे तो वासना वेशीवर टांगून झाली होती. वेस कुठे आहे म्हणालीस, वेस कुठे आहे म्हणालीस तेव्हा वेशी पल्याड गेलो होतो. वेस कुठे म्हणालीस तेव्हा वेशी पल्याड गेलो होतो. आणि तू रे कोण म्हणालीस तेव्हा मी तर तूच झालो होतो.
आता तूही डोळे असून डोळ्यान देखत विरते आहेस. आता तूही डोळे असून डोळ्यान देखत विरते आहेस आणि माझी कविता भाळी गोंदून चित्र म्हणवत फिरते आहेस. चित्र म्हणवत फिरते आहेस. धन्यवाद. नमस्कार, मी मिलिंद जोशी. आज आपण जागतिक कविता दिनानिमित्त कवितेबद्दलच्या अनेक कविता ऐकताय. मी पण माझी एक कविता ऐकवणार आहे. ती आहे कवितांबद्दलची कविता. कवितेचं नाव आहे सरकार. सरकार. तण माजल्यासारख्या मनात उगवत राहतात कविता. तण माजल्यासारख्या मनात उगवत राहतात कविता. एकमेकींना ढुशा देत पार मुंबईच्या लोकल ट्रेनचा डबा करून टाकतात मनाचा. तण माजल्यासारख्या मनात उगवत राहतात कविता. एकमेकींना ढुशा देत पार मुंबईच्या लोकल ट्रेनचा डबा करून टाकतात मनाचा. मनात आता स्वस्तुतीचा एअर कंडिशनर लावलाय. मनात आता स्वस्तुतीचा एअर कंडिशनर लावलाय. निदान एकमेकींच्या घामाने त्रासणार तरी नाहीत त्या. आपल्या भेटीचं स्टेशन येईल. आपल्या भेटीचं स्टेशन येईल तेव्हा आपसुकच कवितांचा एक लोंढा डब्याच्या बाहेर फेकला जाईल आणि तुझ्या नजरेतल्या अगणित प्रश्नांमुळे पुन्हा पडतील माझ्या मनात असंख्य नव्या कवितांची बीज. हा प्रश्न आता एकट्या दुकट्या कवितेचा राहिलेला नाही. हा प्रश्न आता एकट्या दुकट्या कवितेचा राहिलेला नाही. स्वस्तुती सुद्धा अपुरी पडू लागली आहे. आता कवितेने कवितेला वाट करून द्यायला शिकलं तरच होऊ शकेल काहीतरी. आता कवितेने कवितेला वाट करून द्यायला शिकलं तरच होऊ शकेल काहीतरी. मनात मी आता कवितांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर कराव्या म्हणतोय. मनात आता मी कवितांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर कराव्या म्हणतोय. एक सरकार हवं आहे. एक सरकार हवं आहे. कवितांनी कवितांसाठी चालवलेलं कवितांचं सरकार. 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 रोज उरावर बसून स्वतःच्या बंडू लिहितो पोस्ट विनोदी. हे जे बंडू असतात समाज माध्यमांवर पेव फुटले बघा, की काही घडलं की विडंबन काव्य लिहायचं, विनोदी कविता लिहायची आणि ते स्वतःच प्रेशर घेतात की अजून आपल्याला काही सुचलं नाही, अजून आपण काहीतरी विनोदी लिहिलं नाही. ते ह्याचं प्रेशर घेणारे हे बंडू आहेत की स्वतःच्याच उरावर बसतात. रोज उरावर बसून स्वतःच्या बंडू लिहितो पोस्ट विनोदी. शोधून शोधून मुद्दे काढून, असतं तसं नाही पण शोधतात, शोधून शोधून मुद्दे काढून, कधी सरकारी कधी विरोधी. रोज उरावर बसून स्वतःच्या बंडू लिहितो पोस्ट विनोदी. शोधून शोधून मुद्दे काढून, कधी सरकारी कधी विरोधी. रस्ते, खड्डे, निवडणुकीवर चर्चा करतो, कीस काढतो. खूप आवडतं ना आजकाल भांडायला, लोक दिवस दिवस भांडतात व्हॉट्सअपवर. रस्ते, खड्डे, निवडणुकीवर चर्चा करतो, कीस काढतो. रोज वाटते त्याला की तो जवळजवळ सरकार पडतो. त्याला असं वाटतं अशा लिहिल्यानं 2 वेळी आता हलवतोच सरकार, काही फरक पडत नाही कोणाला. रोज वाटते त्याला की तो जवळजवळ सरकार पाडतो. आणि हे बंडू खुश असतात स्वतःवर. बंडू देतो दाद स्वतःला आणि बंडी दृष्ट काढते. ती जी जवळची माणसं असतात ती म्हणतात यार तू काय लिहितोयस. बंडू देतो दाद स्वतःला आणि बंडी दृष्ट काढते. सगळे सोयरे म्हणते वारे, ते जे सगळे असतात ना ऑसम वाले, सगळे सोयरी म्हणते वारे. हळूच त्याचे धैर्य वाढते. बंडू अजून धीट होतो, त्याला वाटतं आपण झालो कवी. आणि मग काय होतं, एक बंडूचे 10, 10चे 1000 झाले रथी महारथी. एक बंडूचे 10, 10चे 1000 झाले रथी महारथी. आणि हे काय करतात की स्वतः आरामात असतात, मस्त एसी लावून ऑफिसमध्ये. एसी मध्ये बसून आता परस्परांना पोस्ट मारती. एक बंडूचे 10, 10चे 1000 झाले रथी महारथी. एसी मध्ये बसून आता परस्परांना पोस्ट मारती. रोज उरावर बसून स्वतःच्या बंडू लिहितो पोस्ट विनोदी. ही एक कविता होती. आणि दुसरी एक खरं तर गाणी करता सुचलेल्या काही ओळी आहेत की ती शब्दांच्या काठाने अर्थाला टाळत गेली. मी मौनाच्या रागाची मग उदास गाणी केली.
ती शब्दांच्या काठाने अर्थाला टाळत गेली. मी मौनाच्या रागाची मग उदास गाणी केली. मी शब्द तिचे गाताना का हृदयी भरते येते. मी शब्द तिचे गाताना का हृदयी भरते येते. जणू खोल खोल डोहाच्या मज कुणी तळाशी नेते. आणि या शेवटच्या 4 ओळी आहेत. बघ तिन्ही सांज अवघडली. संध्याकाळ पण कधी कधी अडकून बसते. तिची रात्र होतच नाही आणि दिवसही राहत नाही. तो जो विचित्र काळ असतो, विचित्र मूड असतो, तो अडकून बसतो, स्टॅग्नंट होतो. बघ तिन्ही सांज अवघडली, बेसूर पाखरू गाते. पाखरू आधी गोड गात असतं, घरी पोचल्यानंतर कुठेतरी तो किलबिलाट असतो, पण ती अडकून बसली आहे संध्याकाळ, त्यामुळे तेही बेसूर गायला लागलंय. बघ तिन्ही सांज अवघडली, बेसूर पाखरू गाते. सूर्याला अर्घ्य दिल्याने का जळून उदासी जाते. आपण अर्घ्य देतो, सूर्याला नमस्कार करतो, पण तो काय करू शकतो? तो अंधार दूर करू शकतो, उदासी दूर नाही करू शकत. सूर्याला अर्घ्य दिल्याने का जळून उदासी जाते. ती शब्दांच्या काठाने अर्थाला टाळत गेली. मी मौनाच्या रागाची मग उदास गाणी केली. कवितेचं नाव कवितेची गोगलगाय. कवितेची गोगलगाय. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. लिहिता कवी होत नसतो कधी म्हातारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. लिहिता कवी होत नसतो कधी म्हातारा. आजोबा वडिलांसाठी, वडील पोरासाठी ठेवून जातात मागे शक्य तेवढी मालमत्ता. आजोबा वडिलांसाठी, वडील पोरासाठी ठेवून जातात मागे शक्य तेवढी मालमत्ता. तसा कवीही ठेवून जातो शब्दांमध्ये सुरक्षित अर्थ गंभीरपणे वाचणाऱ्यासाठी. तसा कवीही ठेवून जातो शब्दांमध्ये सुरक्षित अर्थ गंभीरपणे वाचणाऱ्यांसाठी. कुठल्याही दामदुप्पट योजनेपेक्षा कवीचे अर्थ अधिक प्रसरणशील. कुठल्याही दामदुप्पट योजनेपेक्षा कवीचे अर्थ अधिक प्रसरणशील. काळाच्या फटक्याने मरणाऱ्या कवितेला नाही तारू शकत कुठलाही अतिदक्षता विभाग. काळाच्या फटक्याने मरणाऱ्या कवितेला नाही तारू शकत कुठलाही अतिदक्षता विभाग. उलट काही कवितांना गरज नसते कसल्याही जीवनरक्षा पॉलिसीची. उलट काही कवितांना नाही गरज कसल्याही जीवनरक्षा पॉलिसीची. शतकांच्या खोदकामात सापडलेली कविता. शतकांच्या खोदकामात सापडलेली कविता मी आजही घेऊ शकतो उंजळीत नितळ निर्मळ पाण्यासारखी. शतकांच्या खोदकामात सापडलेली कविता मी आजही घेऊ शकतो ओंजळीत नितळ निर्मळ पाण्यासारखी. काळाच्या आवरणातली कवितेची गोगलगाय उमटवत जाते चांदेरी वाट. काळाच्या आवरणातली कवितेची गोगलगाय उमटवत जाते चांदेरी वाट. अंधारात लिहिणाऱ्या कवीचा अंतर्यामी प्रकाश काजवा होऊन फिरत राहतो काळ्या कभिन्न आभाळात. अंधारात लिहिणाऱ्या कवीचा अंतर्यामी प्रकाश काजवा होऊन फिरत राहतो काळ्या कभिन्न आभाळात. कवी खोदत जातो खोल खोल. कवी खोदत जातो खोल खोल तेव्हा त्याला सापडते चिमुटभर ओल. कवी खोदत जातो खोल खोल तेव्हा त्याला सापडते चिमुटभर ओल. धान्य निवडणाऱ्या आईच्या जवळ येऊन बिनधोक चिमण्या टिपायच्या दाना. धान्य निवडणाऱ्या आईच्या जवळ येऊन बिनधोक चिमण्या टिपायच्या दाना. तसे अव्यक्तातले पक्षी न घाबरता कवीजवळ येतात. तसे अव्यक्तातले पक्षी न घाबरता कवीजवळ येतात. तोपर्यंत मरण नाही कवीला.
तोपर्यंत मरण नाही कवीला, कवी मरत नाही कुठल्या तरी मानवी रोगानं. कवी मरत नाही कुठल्या तरी मानवी रोगानं. पक्षी नुसतेच उडून जातात कवीच्या डोक्यावरून, उतरत नाहीत त्याच्या खांद्यावर, तेव्हा कवी होतो घामाघूम. पक्षी नुसतेच उडून जातात कवीच्या डोक्यावरून, उतरत नाहीत खांद्यावर, तेव्हा कवी होतो घामाघूम. हे सूचन कवीच्या जीविताला असलेल्या संभाव्य धोक्याचं. हे सूचन कवीच्या जीविताला असलेल्या संभाव्य धोक्याचं. काही कवी एकाएकी मरतातही, काही कवी एकाएकी मरतातही, तरीही लिहिता कवी होत नाही म्हातारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. लिहिता कवी होत नाही म्हातारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. या साऱ्या कवी मित्रांसोबत आजचा जागतिक कविता दिवस साजरा करताना असं म्हणावंसं वाटतं, धुंदावल्या क्षणांचे बरसून मेघ गेले, मृदगंध मीच झाले आकाश पेलताना. नादावल्या मनाने हळू छेडिताच तारा, मी सप्त सूर झाले आकाश पेलताना. या जाणीवाच साऱ्या हृदयी विरून जाता, आकाश मीच झाले आकाश पेलताना. आनंदासोबतच या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शांताबाईंची कविता हाताशी आहे. सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, लखलखणारे क्षितिज अवघे मला देऊनी गेल्या. निळा जांभळा इवला तुकडा उतरून ये मजसाठी, आभाळच ते पदरी झेलून बांधियले मी गाठी. सरहलकीशी येऊन जाता मेघ मिळाला मजला, एक रूप मी होता त्याशी वणवातील विझला. पुनव अवस काळोख चांदणे जुळते एका मेळी, पुनव अवस काळोख चांदणे जुळते एका मेळी, सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी मेळी. सारे सामावून मज मध्ये साऱ्यातून मी शिरते, सारे सामावून मज मध्ये साऱ्यातून मी शिरते, असेच काही काही वेचत झोळी माझी भरते, असेच काही काही वेचत झोळी माझी भरते. नमस्कार, मी कौशल इनामदार. जागतिक कविता दिनाच्या सर्व काव्यरसिकांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपलं आयुष्य काव्यमय हो ही सदिच्छा. आपण जगभरातले सगळे कवी पाहिले, ऐकले, तरी पुन्हा आपण येतो ते आपल्या मराठी मातीत आणि तिथेच येऊन आपण रुजतो. अगदी टेनिसन, कोलरिज, शेक्सपियर, फ्रॉस्ट असे सगळे महान कवी आपण ऐकले, तरी आपला जीव रमतो तो तुकोबांच्या पायाशी. आणि त्याचं कारणही आहे, आणि ते कारण आहे ते विंदा करंदीकरांनी अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या एका कवितेत नमूद केलेलं आहे की तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात, जाहली दोघांची उराउरी भेट, जाहली दोघांची उराउरी भेट, म्हणजे वारकरी जसे एकमेकांना भेटतात उराउरी, तर जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये, उरातले थेट उरामध्ये, तुका म्हणे विल्या. बघा मैत्री, बघा की तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले, शेक्सपियर म्हणे एक ते राहिले,
तुवा जे पाहिले विटेवरी. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले. तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळ आली. वेगळी या वाटे वेगळ आले काटे. वेगळी या वाटे वेगळ आले काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी. ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, कजागिण घरी वाट पाहे. दोघे निघोनिया गेले दोन दिशा. दोघे निघोनिया गेले दोन दिशा, कवतिका आकाशा आवरेना. कवतिका आकाशा आवरेना. कवतिका आकाशा आवरेना. आणि म्हणून या जागतिक कविता दिनाचा समारोप हा कशाने करावा, तर तुकोबांच्या शब्दाने करावा. कारण आपली खरी संपत्ती, आपली खरी श्रीमंती ही या मराठीच्या शब्दांमध्ये, मराठीच्या अक्षरांमध्येच आहे. आणि तुकोबा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन. शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन. शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जन लोका. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. तुका म्हणे पाहा शब्दची हा देव. तुका म्हणे पाहा शब्दची हा देव. शब्दाची गौरव पूजा करू. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांचीच रत्ने.